तुम्ही सांगायचं मला फॉर्म्युला. याच्यामध्ये दिले काय, एक फिजिकल क्वांटिटी दिले, ए दिले, बी दिले, सी दिले, डी च्या व्हॅल्यू दिले आणि ते पण डायरेक्ट पर्सेंटेज मध्ये दिले. आतापर्यंत अशा व्हॅल्यू दिल्या नव्हत्या, पर्सेंटेज मध्ये दिलेल्या नव्हत्या. मग आता आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म्युला सांगा मला. फॉर्म्युला कसा तयार करणार याच्यावरून. ओके, डेल्टा एक्स अपॉन एक्स इंटू 100 बरोबर 4 डेल्टा ए अपॉन ए इंटू 100 प्लस 3 डेल्टा बी अपॉन बी इंटू 100 यस पुढं 1 अपॉन 3 डेल्टा सी अपॉन सी इंटू 100 प्लस 1 अपॉन 2 डेल्टा डी अपॉन डी इंटू 100. आता ओके का बरं सगळ्याला. बट ही जी गिव्हन व्हॅल्यू दिली आपल्याला विथ पर्सेंटेज दिले, विथ पर्सेंटेज म्हणजे इथं डेल्टा एक्स अपॉन एक्स इंटू 100 इक्वल टू 4 इंटू या कंप्लीट टर्मची व्हॅल्यू आहे. ओके 2% म्हणजे मी डायरेक्ट 2 प्लस 3 इंटू 3 प्लस 1 अपॉन 3 इंटू 3 प्लस 1 अपॉन 2 इंटू 4 सगळ्यात सोपं. ओके आणि 3 3 गेला 2. ओके चार दोन्ही 8 प्लस 1 प्लस 2 करा कॅल्क्युलेट 10 20% झालं तुमचं आन्सर. एकदम सिंपल. आतापर्यंत सगळ्यात सोपं 20% फिनिश होईल. लक्षात येते, इकडे देतो तोपर्यंत तुम्ही ते 1 मार्काला एक असायला सर 4 मार्काला कितीला 4 मार्क. सीईटीला 1 मार्काला असतं. आपली सीईटी वरील काय कधी सुद्धा